नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवतोय भरलेली भेंडी। तर कशी बनवतोय चला तर पाहूया। नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला भरलेली भेंडी कशी बनवायची ते दाखवते आणि कशी कापून घ्यायची ते दाखवते। आपण अशी चिरून घेऊया मधीतून। अशा प्रकारे आपण सगळ्या भेंडी कापून घेऊया। अशा प्रकारे आपल्या सगळ्या भेंड्या कापून झालेल्या आहेत। भरलेली भेंडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: शेंगदाणे, हळद, घरचा मसाला आणि मीठ। मंडळी, आपला तवा बऱ्यापैकी गरम झालेला आहे, तर आपण शेंगदाणे भाजून घेऊया। मंडळी, आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत भेंडीचा मसाला तयार करण्यासाठी। तर आपण हे आता मिक्सरला लावून घेऊया। आपण आता मिक्सर मध्ये शेंगदाणे टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद टाकायची। हा घरचा मसाला 2 चमचे आणि चवीनुसार मीठ। आणि आपण आता भेंडीचा मसाला तयार करून घेऊया। मंडळी, आपण असा सुका मसाला तयार करून घेतलेला आहे, ह्याच्यात पाणी न टाकता बनवलाय। चला तर मंडळी, आपण आता भेंडीमध्ये मसाला भरून घेऊया। पूर्ण हा पॅक वाला पाहिजे ना? हा, असं पूर्ण पॅक झाला पाहिजे, म्हणजे तो आतमध्ये तसाच राहतो मसाला, बाहेर पडणार नाही ना, निघणार नाही, फ्राय करताना निघणार नाही तो। असं ड्रायच करून द्या। मंडळी, अशा प्रकारे सगळी भेंडी भरून घेऊया। मंडळी, आपलं तेल बऱ्यापैकी गरम झाले। आता आपण ह्याच्यात एक एक भेंडी अशी टाकून घेऊ आणि 15 मिनिटं वाफायला ठेवू। मंडळी, आपण आता ही भेंडी एक एक करून अशी जोडून दिले तव्यात। तर याच्यात आपण आता राहिलेला मसाला आहे तो वरून टाकून द्यायचा। मंडळी, आपण ह्याच्यावर बऱ्यापैकी मसाला सोडलेला आहे। आता आपण 15 ते 20 मिनिटं वाफून घेऊया। मंडळी, तुम्हाला बोलायचं राहिलं की गॅस स्लो ठेवून शिजवून घ्या भेंडी। मंडळी, आपण आता सगळी भेंडी परतून घेऊया। थोडंसं तेल टाकून घेऊया। मंडळी, आता आपण हे 10 मिनिटं वाफून घेऊया। मंडळी, एकदमच तुम्ही 10 मिनिटं त्याला शिजू नका। त्याला मध्ये मध्ये झाकण काढून ना त्याला थोडंसं परतून पण घ्या त्याला, कारण की करपू शकते भेंडी। चला तर मग आता त्याला परत आता आपण त्याला फिरून घेतलंय। आता आपण परत त्याला 5 मिनिटं अजून वाफून घेऊयात। मंडळी, आपण पाहू शकता आपली आता भरलेली भेंडी ही आता रेडी झालेली आहेत।
चला तर मग आता गॅस बंद करूया. नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग इथेच थांबूया आणि आजचा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि भेटूया पुढल्या व्लॉगला. आता देव आणि मी सोबत बोलतोय. बाय.